ते लॉक घ्या सर, ते लॉक घ्या. मी आहे ना सकाळी आपल्याला मला 11 वाजता फोन आला भारतीय सर्पविज्ञान संस्थेमध्ये. असं क्वारंटाईन सोडलेला एक लेपर्ड तिथं दिसत नाही आणि तो एस्केप झालेला आहे असं मला फोन आला होता. आणि नंतर तो लेपर्ड तिथंच आहे अशा पद्धतीचं आम्हाला तिथं त्याचे आवाज वगैरे लोकांना आले होते. तो एरिया आम्ही कॉर्डन ऑफ केला होता. तिथं जवळपास आम्ही 3-4 तास काम केलं म्हणजे तिथेच त्याच्या केजच्या बाजूलाच. परंतु तिथं काही ॲनिमल लोकेट झालं नाही आपल्याला. आणि मग ॲनिमल त्याच्या बाजूला लाकडाचे ओंडके वगैरे आहेत तर तिथं तो दिसला. आता सध्याचं काय लोकेशन, काय स्टेटस काय? तो आपला वन्य प्राणी अनाथ आले म्हणजे आत्ताचं विलगीकरण कक्ष तिथं प्राणी आहे त्याच्या केजच्या जवळच येतो. कारण हा प्राणी संग्रहालयातला प्राणी आहे, हा जंगलातला नाही. त्याच्यामुळे हा पळापळ करणार नाही आहे, हा दुसरीकडे कुठे जाणार नाही. आणि ह्याला आपण लोकेट करून त्याला आतमध्ये आपण बेशुद्ध करून घेऊ किंवा त्याला ट्रॅप करून घेऊ. त्यामुळे काळजी करण्याचं काही मी कारण नाही. मला कळालं की बिबट्या गेलेला आहे. तो इकडे आलेलाच नाही ना, तो आम्हाला माहिती ना कुठे आहे. तो आयसोलेटेड एरियामध्ये प्राणी तो आहे. त्याच्यामुळे उगाच लोकांच्या मध्ये पॅनिक करण्याची काही गरज नाही. आणि तो प्राणी संग्रहालयातला प्राणी, तो जंगली प्राणी नाही आहे. तो काही इकडे असे पळापळ करून तो काही लोकांच्या मध्ये जाईल, पब्लिकमध्ये काहीतरी ऑपरेट करेल अशा पद्धतीचं काही नव्हतंच. तो आपला प्राणी संग्रहालयातला प्राणी, तो गेल्या 3 महिन्यापासून तिथं आहे. आपण कर्नाटकच्या हम्पी प्राणी संग्रहालय त्याला बाहेर गेला असता आम्हाला माहिती नाही त्याचं लोकेशन कुठे प्राण्याचं. मात्र सकाळी आम्ही सकाळपासून प्राण्याच्या मागं आहोत. नाही, सकाळी 10:30 वाजता तुम्हाला माहिती भेटली, त्याच्यानंतर सुद्धा रेस्क्यू झाला नाही म्हणजे जवळपास 8-10 तास झाले. ॲनिमलचं लोकेशन तिथं आहे. कसं आहे, दिवसा आपल्याला ते करायचंच होतं. हां, आता ऑपरेशनच्या काय काय फेजेस चालू आहेत आणि पुढे कशा पद्धतीने ते होणार आहे? ॲनिमलला लोकेट केलेलं आहे आम्ही. लोकेट म्हणजे ॲनिमल एक्झॅक्ट त्याचं लोकेशन म्हणजे तो नक्की कुठे आहे, एका ठराविक लोकेशनवर तिथं आहे हे आम्हाला माहीत झालं एरियामध्ये. पण एक्झॅक्ट त्याचं लोकेशन की बाबा आपल्यापासून किती फुटावर किती इंचावर आहे तर त्या पद्धतीचं लोकेशन आम्हाला असेस करायचं आहे. तर त्यासाठी आपण ड्रोन कॅमेरा मागवलेला आहे, म्हणजे थर्मल ड्रोन कॅमेरा. तर यायला आपल्याला 2 तास लागेल. तो आला त्याचं लोकेशन आपण फायनल करून त्याला कुठल्याही पद्धतीने घेऊ शकतो. रात्रीच्या वेळेस दिसेल लाईट पण येत ना इथे, लाईटची पण आपण व्यवस्था केलेली आहे. बरं. हां, तर त्याला ऑलरेडी आपण आयसोलेट केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे ॲनिमल कुठं आहे. त्याच्यामुळे कुणी घाबरून द्यायचं काही कारण नाही. सर म्हणजे ही लक्षात घ्या, हा जर प्राणी संग्रहालयामध्ये असता, जर हा प्राणी संग्रहालयामधला बिबट्या असता ओके तर गोष्ट निराळी होती, लगेच आम्ही पब्लिकला बाहेर काढला असता. परंतु तो विलगीकरण कक्षातला तिकडं होता, त्या ठिकाणी पब्लिक नसतं ओके. आणि जर लोकांना सांगितलं असतं तर उगाच जास्त पॅनिक निर्माण झालं असतं. आणि आम्ही ॲनिमलला लोकेट करून ठेवलं होतं ना, ॲनिमल आमच्या कक्षेच्या बाहेर गेलेलंच नव्हता. त्याच्यामुळं आम्ही तसं निर्धास्त होतो. जर असं असतं तर नाही ना, नाही ना, कुठलं गेट आहे आतमधलं? ॲनिमल कुठे आहे? ॲनिमलचं लोकेशन माहिती आहे, लाकडाचे मोठे मोठे ओंडके त्याच्या खाली जाऊन बसलेले ॲनिमल.